नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत किया कॅरेन्स प्रीमियम ऑप्शनल आणि तुमच्यासमोर अशा प्रकारे ही गाडी आहे. खूप सुंदर अशी गाडी ही तुमच्यासमोर 7 सीटाची गाडी आहे मित्रांनो. आणि असा तिचा फ्रंटचा लुक, साईड लुक मी तुमच्यासमोर दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. खूप सुंदर अशी गाडी, खूप मोठी गाडी आणि व्हाईट कलर हात खूप शोभून दिसतो या गाडीवरती. कियाची बॅचिंग आणि त्यानंतर अशा प्रकारे हे साईड लुक, खूप सुंदर, खूप मस्त गाडी. आणि तुम्ही बघू शकतात, मग हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. साईडचा लुक असा आहे आणि कियाची बॅचिंग, त्यानंतर राईट साईडने तुम्हाला अशी गाडी, ही खूप मस्त गाडी आणि भारतीय बाजारामध्ये हिने खूप धुमाकूळ माजवलेला गाडी आहे. म्हणजे अर्टिगाला बीट करणारी गाडी आहे, भारतीय बाजारात मिळत नव्हती. तर आजकाल तुम्ही ट्रान्सपोर्टमध्ये सुद्धा ही गाडी, टुरिस्टमध्ये सुद्धा ही गाडी खूप प्रमाणात बघत असणार. आणि नॉर्मल अशी की याच्यात मिळते, मॅन्युअल सेंटर लॉकिंग तुम्हाला या गाडीमध्ये मिळते. चला या गाडीच्या बाबतीत आपण अजून जाणून घेऊया बारीक सारीक गोष्टी, ज्या तुम्हाला कियाची बॅचिंग चेंज केली जी कियाने नवीन पद्धतीने. आणि हे समोर असं ब्लॅक तुम्हाला डिझाईन मिळते आणि नॉर्मल हॅलोजन लाईट्स मिळतात. DRL तुम्हाला या बेस मॉडेलमध्ये मिळत नाही. क्रोम फिनिश, त्यानंतर ग्राउंड क्लिअरन्स, बऱ्यापैकी चांगला ग्राउंड क्लिअरन्स या गाडीमध्ये तुम्हाला मिळतो. त्यानंतर तुम्हाला यामध्ये तुम्हाला रोप रेल मिळत नाही बेस मॉडेल असल्यामुळे. आणि साईडने असा लुक. रोप रेल तुम्ही मित्रांनो बाहेरून लावू शकतात. 5-7 हजार रुपयाची कॅरी तुम्हाला मिळते जर तुमची फॅमिली मोठी असेल, 7 लोकांची. R15चे टायर मित्रांनो याच्यात तुम्हाला मिळते. स्टील ट्रिम मिळतात मित्रांनो तुम्हाला यामध्ये. JKचे टायर कंपनी प्रोव्हाइड करते. R15 स्टील ट्रिम. साईड फेंडरवर तुम्हाला इंडिकेटर मिळतात. ओव्हरव्हीएमवर तुम्हाला मित्रांनो इथे इंडिकेटर दिले नाही आहे. ते प्राईस पॉईंटनुसार कॉस्ट कटिंग कंपनी करते, नक्कीच दिसून येतं कुठे ना कुठे, पण त्यावर काय एवढा फरक पडत नाही. बॉडी कलरचे तुम्हाला डोर हँडल मिळतात. ब्लॅक आणि क्रीम कलरमध्ये थोडासा इफेक्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे कंपनीने इंटेरियरचा. त्या बाबतीत नंतर बोलू. सर्वप्रथम आपण आता गाडीच्या साईडला 2 छोटी छोटी क्लायडिंग आता तुम्हाला अशी 2 ते 3 इंचाची ते मिळते. बॅक साईडने पाहिलं तर मित्रांनो असं काय लुक आहे. नॉर्मल इंटेरियर तुम्हाला इथे प्रोव्हाइड केला जातो, रिफ्लेक्टर. आणि त्यानंतर तुम्हाला कियाची बॅचिंग, तुम्हाला याच्यात डिफॉगर आणि वॉशर तुम्हाला या मित्रांनो या मॉडेलमध्ये मिळत नाही. आणि अशापैकी हे लाईट्सचा सेटअप, कियाची कॅरेन्सची बॅचिंग. आणि लेफ्ट साईडला तुम्हाला फ्यूल टँक मिळते. रिफ्लेक्टर तुम्हाला काढल्या साईडला ब्लॅक वरती प्लेस केलेले आहे. आणि हे शेवटी तुम्हाला खाली मिळतं टायर, स्पेअर टायर तुम्हाला इथे मिळते. चला मित्रांनो मध्ये बघूया. आणि असा हा चांगला मोकळा स्पेस तुम्हाला मिळतो. आरामात 2 ते 3 बॅगा तुमच्या याच्यात मारणार आहे. खालीसुद्धा तुम्ही छोट्या छोट्या काही वस्तू तुमच्या मुलांच्या ठेवू शकतात. आणि हे 60-40 प्लस फील्ड होतं. एक छोटासा हुक तिथे तुम्हाला दिलेला आहे, तो तुम्ही वरती केला का तुम्ही लगेच ते पूर्ण 60-40. तुम्हाला मोठा, जर तुम्हाला सीट फोल्ड करून जर स्पेस यूज करायचा असेल तर खूप मोठा स्पेस तुम्हाला इथं मिळतो. आणि असे हे परत तुम्ही त्यांना सरळ करू शकता. तुम्हाला जर एक सीट खाली फोल्ड करायचं असेल 1 करा, 2 करायची असेल 2 करा. तर तुम्हाला जसं यूज करायचं असेल. रिक्लाइंग अँगल फुल आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. रिक्लाइंग अँगलची काही कमी नाही आहे. जेवढं तुम्ही मागच्या सीट पॅसेंजरला आराम मिळण्यासाठी करू शकतात तेवढं त्यांनी कंपनीने तेवढं रिक्लाइंग अँगल तिथे तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. मध्ये बघूया मित्रांनो. आणि हे तुम्हाला एक या गाडीची एक खासियत मी तुम्हाला सांगायची होती. एक 1 टच बटनवर टंबल फोल्ड या गाडीचं मधलं रो सीट होतं, हे बघू शकतात. ही खूप चांगलं फीचर्स मला कियाने दिलेलं वाटतं, खूप चांगलं. कारण की ते सीट गोळा करा हे तो खूप मोठा त्रास होतो.
आणि मध्ये जाण्यासाठी खूप मोठा चांगला स्पेस. लेग स्पेस पण शेवटचा जो माणूस शेवटच्या रोमध्ये बसतो त्याला पण पूर्ण लेग स्पेस इथे मिळतो. खूप सारा लेग स्पेस आहे, काही कमी नाही आहे. सी टाईप चार्जिंगचे दोन्ही साईडला ऑप्शन मिळतं तुम्हाला, बोथ साईडला. त्यानंतर तुम्हाला वरती बघू शकता तुम्हाला AC वेंट्स मिळतात, लाईटचा सेटअप आहे आणि तुम्हाला हे ॲडजस्टेबल हेडरेस्टसुद्धा इथे प्रोव्हाइड केलेले आहे मित्रांनो. सी टाईप चार्जर दोघी साईडला, जसं मी सांगितलं बॉटल होल्डर्स. त्यानंतर बाहेर येऊ मित्रांनो, एकदा बाहेरून बघू. मी तुम्हाला जसं बोललो 4ही पॉवर विंडो तुम्हाला याच्यात मिळतात. असे लॉक इथे मागच्या साईडला हे परत होतं आणि सरळ सीट तुम्ही करू शकता. आणि एक ॲडव्हान्टेजेस आहे सर, पूर्ण सीट्स तुम्ही मधल्या रोचे मुवेबल आहेत, म्हणजे तुम्ही मागे पुढे करू शकतात. एक तुम्हाला सनशेड मिळतं, ही खूप चांगले ॲडव्हान्टेजेस आहेत. हे नुकतंच कंपनीने त्यात चेंजमेंट केलेली आहे. पहिले ह्या मॉडेलमध्ये या गोष्टी येत नव्हत्या. बॉटल होल्डरसुद्धा मिळतात आणि हे ॲडजस्टेबल हेडरेस्ट खूप सारं चांगली गोष्ट या गाडीमध्ये. लेदराईट सीट तुम्हाला मिळतात. तुम्हाला आफ्टर मार्केट करायची काही गरज नाही. एक म्युझिक सिस्टम आणि चावी तुम्ही नवीन टाकली, तुम्हाला लेग स्पेस बघू शकता. सीट मागे पुढे, हे मागे हायड्रोलिकसारखं तुम्ही मागे पुढे याला करू शकता. खूप चांगला स्पेस आणि हे रिक्लाइनिंग अँगलसुद्धा तुम्ही आपल्या सोयीनुसार. आर्मरेस्टसुद्धा या गाडीमध्ये मिळतो. ॲडजस्टेबल हेडरेस्ट आहे, सीट बेल्टचं ऑप्शन आहे, सेफ्टीचं पूर्ण लक्ष इथे दिले गेले आहे. आणि मॅगझिन होल्डर सीटच्या मागे. त्याच्यानंतर तुम्हाला AC कंट्रोल्स, मोबाईल ठेवण्यासाठी जागा, ग्रॅब हँडल तुम्हाला लेफ्ट साईडला दिलं गेलेलं आहे मित्रांनो. AC वेंट्स मित्रांनो, सगळ्यात मेन म्हणजे शेवटच्या रोपासून पहिल्या पुढच्या रोपर्यंत सर्वीकडे AC वेंट्स तुम्हाला मिळतात. आणि असा काही पुढचा लुक आहे, खूप मोठा असा व्ह्यू तुम्हाला पुढचा मधल्या सीटवरून सुद्धा दिसतो. बिल्ड क्वालिटी तर मित्रांनो दरवाजा बंद केल्यावर नक्कीच कळते, चांगली बिल्ड क्वालिटी आहे. आणि हे असं क्रीम आणि ब्लॅक कलरचा जो लुक आहे. आणि हँडल्स वगैरे, पॉवर विंडोज, मी स्पीकर तुम्हाला मित्रांनो याच्यात मिळत नाही. आणि स्पीकर तुम्हाला म्युझिक सिस्टमसोबत टाकावे लागतील. आफ्टर मार्केट कंपनीमधून केलं तर तुम्हाला थोडं शोरूममधून महाग पडेल. एअरबॅगची बॅचिंग 6 एअरबॅग तुम्हाला या गाडीमध्ये मिळतात. बेस मॉडेलपासून मित्रांनो थाई सपोर्ट चांगला आहे. आणि हे मॅन्युअल गाडी असल्यामुळे तुम्हाला 3 पॅडल्स खाली मिळतात. हिल असिस्ट कंट्रोल आहे मित्रांनो, लाईट ॲडजस्टेबल आहे, AC वेंट ॲडजस्टेबल आहे. त्यानंतर तुम्हाला असापैकी सेटअप मॅन्युअल की असल्यामुळे असा काही मीटर कन्सोल मित्रांनो तुम्हाला मिळतो. खूप चांगला मीटर कन्सोल आहे. याच्यातले ते लाईटचे इफेक्ट्सचे तुम्ही चेंज करू शकतात. डोअरची सेफ्टी तुम्हाला दाखवत आहे, डोअर्स ओपन आहे ते दाखवत आहे. TPMS सगळ्यात मेन विषय मित्रांनो, TPMS या बेस मॉडेलपासून तुम्हाला मिळतो. टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम ते तुम्हाला दिसतं आणि ते तुम्हाला सगळं प्रत्येक टायरमध्ये किती हवं आहे तुम्हाला ते कळतं. तर एक चांगला मोठा विषय. हॉर्न तुम्हाला सेंटरमध्ये मिळतो. आणि मीटर तुम्हाला एक स्टेअरिंगचं टेलिस्कोपिक नाही मिळत मित्रांनो, टिल्ट नक्कीच कंपनीने प्रोव्हाइड केलेलं आहे, ही एक चांगली गोष्ट आहे. बेस मॉडेलमध्ये तुम्हाला टिल्ट मिळतं, हीच मोठी गोष्ट आहे. त्यानंतर तात्पुरता तुम्ही मोबाईल इथे ठेवू शकतात जोपर्यंत तुम्ही म्युझिक सिस्टम या डिस्प्ले तिथे लावत नाही. मॅन्युअल AC तुम्हाला मिळतो, पण त्याचा तुम्हाला भास होणार नाही. आणि 12 वॉट चार्जिंग सप्लाय, C टाईप चार्जर, खूप चार्जिंगची खूप मोठी सुविधा या गाडीमध्ये तुम्हाला करून दिलेली आहे. मागच्याला पुढे गाडी यायची गरज नाही आहे. आर्मरेस्ट दिलेला आहे. आर्मरेस्टमध्ये एक डिसपॉईंट मला एकच वाटलं, तो ॲडजस्टेबल राहिला असतं तर बरं झालं असतं. कारण की जर तुम्ही गाडी पुढे करून चालवतात, सीट पुढे करून, त्या टायमाला त्रास होता. युटिलिटी बॉक्स ॲडजस्टेबल हेडरेस्टचं कसं असतं, तुम्ही जर केलं आणि अशा प्रकारे हा समोरचा कन्सोल आहे पूर्णपैकी. आणि एअरबॅगची बॅचिंग आणि डे नाईट मिरर तुम्हाला मिळतं. सनशेड तुम्हाला मिळतं. लेफ्ट साईडच्या सनशेडला तुम्हाला एक छोटासा ग्लास मिळतो. आणि हे तुमचं ग्लास होल्डर, लाईट्स, असं काही व्ह्यू पुढचा तुम्हाला. बोनेट तुम्हाला सीटवरती केल्यावर पूर्ण बोनेट क्लिअर दिसतं.
आणि अशापैकी इंटेरियर बघू शकता मित्रांनो. अर्टिगापेक्षा खूप चांगली गाडी आहे आणि खूप स्पेशियस पण आहे. मी स्वतः ओन करतो ही गाडी आणि तुमच्यासाठी खास मला वाटलं की माझ्या सबस्क्रायबरसाठी आज मी ही गाडी, जर तुमचा 7 सीटाची गाडी घ्यायचा प्लॅन असेल आणि तुमचा बजेट 10-12 लाख रुपये असेल तर नक्कीच तुम्ही ही गाडी बेस मॉडेल तुम्ही कन्सिडर केलं पाहिजे माझ्या मते तरी. पेट्रोल गाडी घ्या, जास्त दिवस तुम्हाला यूज करायची असेल तर. ज्याचं रन कमी असेल त्याने पेट्रोल गाडी घ्यायची आहे, निश्चित सर्वांना माहिती आहे बेसिक गोष्ट. आणि व्हाईट कलर आणि याच्यात तुम्हाला एक ग्रे कलरसुद्धा मिळतो आणि आय थिंक एक सिल्वर कलरसुद्धा आहे. 3 बेस मॉडेलमध्ये कलर तुम्हाला अवेलेबल आहेत. पण व्हाईट कलर एव्हरग्रीन असतो आणि कमी खर्च मेंटेनन्स असतो. जय हिंद, थँक्यू.